तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी गेल्या वीकमध्ये 2 दिवसांसाठी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते आणि तिथे त्यांना इस्रायलचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड सुद्धा देण्यात आला. पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती इस्रायल पार्लमेंटमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल. कारण की बरेचसे असे व्हिडिओ येत होते ज्यात असा नॅरेटिव्ह सेट केला जात होता की ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उठले त्यावेळेस इस्रायलचं ऑपोजिशन उठून निघून गेलं, कोणी तिथे थांबलंच नाही. खरंच असंच झालं का? तर झालं असं की नरेंद्र मोदी जेव्हा इस्रायलच्या पार्लमेंटमध्ये आले त्यावेळेस दोघंही साईडचे मेंबर्स म्हणजेच रुलिंग पार्टी आणि ऑपोजिशन पार्टी त्यांना वेलकम करायला पार्लमेंटमध्ये उपस्थित होते. पण ज्या वेळेस इस्रायलचे प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेथन्याहू बोलायला उठले त्यावेळेस त्यांचं ऑपोजिशन तिथून उठून बाहेर चाललं गेलं आणि याचा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीशी काही एक संबंध होता हे त्यांच्या ऑपोजिशन लीडरनी कन्फर्मही केलं. बेंजामिन नेथन्याहूशी असलेल्या मतभेदामुळे तिथलं ऑपोजिशन बेंजामिन नेथन्याहूच्या स्पीचच्या वेळेस वॉकआउट केलं. ज्यावेळी पीएम नरेंद्र मोदी बोलायला पोडियमवर आले त्यावेळेस संपूर्ण ऑपोजिशन मेंबर पुन्हा आत आले आणि त्यांनी पीएम मोदीचं संपूर्ण भाषण ऐकलं आणि नंतर अप्रिशिएटही केलं. या संपूर्ण इन्सिडेंटमध्ये मला त्यांच्या ऑपोजिशनची मॅच्युरिटी खूप जास्त आवडली. कारण की आलेल्या स्टेट गेस्टला रिस्पेक्ट कसा द्यायचा तेही आपला अजेंडा सांभाळून हे कुठल्याही ऑपोजिशनला शिकण्यासारखं आहे. स्पेशली कोणालाही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.